जाणीवेचा विसर का पडतो तर ती व्यापक आहे. झाडाचा उपयोग जसा झाडाला नाही तसे वस्तुस्थिती ओळखल्यानंतर त्याचाच त्याला काही उपयोग नाही. म्हणून त्याला निष्काम परब्रह्म म्हटले जाते. कसल्याही उपयोगाकरता अन्यत्व जाणवले पाहिजे. सगळे एकच आहे हे कळल्यानंतर कुणाचा उपयोग कुणाला होणार हे कसे घडते तर जीवदशेतून त्याची परिस्थिती चैतन्यात गेली, तिथे गोंधळ पाहिला, मग परब्रह्म स्थितीत पोचला, मग त्याचे त्याला यथार्थ ज्ञान झाले. निर्वाण म्हणजे नमुना नाही व त्याची गरज पूर्ण झाली. कळते पण अगदी गाढ शांततेत गेले, गरज संपली, स्वतःची ज्याला किंचित गरज नाही असे ते परब्रह्म परिपूर्ण आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला ज्ञान झाले असे समजता तोपर्यंत तुम्हाला ज्ञान झालेले नाही. कलियुगामध्ये कलहाशिवाय दुसरे काही नाही. कोणाच्याही अंगाचा रंग पासून मला रंगनाथ व्हायला आवडत नाही. कुठलीही पदवी घ्यायला आवडत नाही. सद्गुरू म्हणजे याच्यामध्ये सगळे सामावले जाते तो. सद्गुरूच्या शब्दाचा अर्थ म्हणजेच मी. त्यांच्या मंत्राचा अर्थ त्यांच्या आशीर्वादामुळे माझे साधे बोलणे हेच विज्ञान आहे. मी काय म्हणतो ह्याला दुसऱ्याच्या पुराव्याची गरज नाही. पुराव्याची गरज भासली तर मी म्हटलेले खोटे आहे. ब्रह्मप्रलय करणारा मला जाणत नाही. मायाशक्तीचे वादळ चाललेले आहे तरी मी शाबूत आहे. ब्रह्मप्रलय करणारा मला जाळू शकत नाही. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत भय आहे. कळलेले कळणे, मावळले म्हणजे अद्वैत. माझे असणे नियमित आहे म्हणून मला नियम पाळायची किंवा मोडायची गरज नाही. चैतन्याला आकार नाही. स्मृती आपण असल्याची विस्मृती होते. स्मृतीमध्ये जेव्हा चैतन्य आले तेव्हा कायेचा तुकडा म्हणजे आपण हे मानावे लागले. वास्तविक ही तुमची वागणूक नाही आहे. सवयीमुळे तुम्ही व्यवहार करता व मी माझे मानता. सगळे जग चालवणारे चैतन्य आहे. हा देह माझा असे आपण मानतो, पण तो तयार करायला आपण कष्ट घेतलेत का? हा आमचा जन्म आहे की ही प्रकृती पुरुषाची आठवण टिपली गेली आहे? पंचभूतांचा संग्राम चालूच आहे. उपद्रवाच्या अनुभवाला आकार नसतो तसे या प्रकृती पुरुषाला आकार नाही. जाणीवेला आकार नाही. आनंदाला आकार नाही. उपद्रव हा चिदानंदाचा परिणाम म्हणून त्याला आकार नाही. जाणीवेचा विसर का पडतो तर ती व्यापक आहे. जेव्हा कायेची विस्मृती होते तेव्हाच आराम मिळतो. गाढ झोपेत मन व ज्ञानगुणाची तन्मयता झाली की मग तो जागा असून शांत असतो. कुठलाही शब्दार्थ विचार त्याच्याकडे नसतो. मनाचा पूर्ण विसर. काया असताना व नसताना आपणाकरिता आपण काय नि कसे हे स्पष्ट होते. हे ज्ञान बुद्धीच्या बचक्यात येणार नाही. तिथे आपण नाही तर आपण असल्याची बातमी आहे हे ओळखले पाहिजे. ज्या ईश्वर तत्वाची शिफारस केली जाते तो ईश्वरसुद्धा याचक रूप आहे. सद्गुरू मात्र याचक रूप नाही. ब्रह्मरंध्रातील गोलक जो ज्ञानचक्षु जणू उघडलेला असतो. मी दृश्य नाही म्हणून अदृश्य होणे शक्य नाही. मी इतकी माहिती सांगितली पण मलाच मी माहीत नाही.